दुधापासून घरी तूप कसे तयार करतात ते बघूया आपण. माझ्या एका मैत्रिणीने मला 2 लिटर दूध दिलं होतं असंच फ्रीमध्ये. तर त्याच्यापासून आपण, आणि ते दूध गाईचे, त्याच्यापासून आपण तूप कसं बनते ते बघूया आता. हे आहे बघा 2 लिटर थंड दूध. हे आटवून आहे ना, हे चमच्याने हलवून असं आटवून घ्यायचं, भरपूर आटवून घ्यायचं. आणि थंड झालं ना की थोडंसं की त्याची शाई काढून ठेवायची. ही अशी शाई काढलेली आहे बघा एवढी. हे सगळं दूध आहे ना, हे दूध आता खूप आटून थोडंसं झालंय बघा. ह्याला आता रूम टेम्परेचरला घेऊन यायचं आपण, म्हणजे नॉर्मल होऊ द्यायचं. मगाच्या दुधाची शाई सगळी या पातेल्यात टाकलं. हे बघा भरपूर दूध आटवले, आटून थोडंसं झालेलं आहे. आणि हे आणले दही. आता हे दही ह्याच्यात ओतायचं, सगळं ह्याच्यात ओतायचं आणि सगळ्या पातेल्याला लावून घ्यायचं. ते हे बघा हे असं लावून घेतलेलं आहे. हे लावलेलं आहे असं. तर ह्याच्यात हे दूध ओतायचं सगळं. आणि ह्याला पॅक करायचं आणि हे हलवायचं थोडंसं, ह्याला झाकायचं आणि दडपून ठेवून द्यायचं. आणि ह्याला आता उद्या बघायचं. हे बघा असं झाकून ठेवणार आहे. हे कसे झाकले बघा. हे आता उद्या उघडायचं. हे खायचं. बघा हे कसं घट्टसर दही तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं हे आणि ह्याच्यात फ्रीजमधलं थंड पाणी असं मिक्सरच्या भांड्यात ओतायचं आणि फिरवून घ्यायचं. त्याच्यावरती लोणी येतं, दाखवतो तुम्हाला. तर हे बघा मिक्सरच्या भांड्यात फिरवले आणि ह्याच्यावर लोणी कसं आले बघा, तुम्हीच बघा. हे लोणी आलेलं आहे. हे बर्फ आहे, इथं थंड पाणी आहे. हे लोणी आता तुमच्या समोरच आहे. हे बघा कसं लोणी मस्त घट्टसर आलंय. तर हे बघा लोणी निघाले. हे एवढं लोणी निघालंय. इकडं हे ताक, याच्यात मीठ टाकून खाऊ शकतो आपण. आणि हा बघा पसारा, इथं सांडले जरा ताक. पसारा कसा पडलाय बघा. आता ह्याच्यामध्ये खाऊचं पान म्हणजे नागवेलीचं पान, वेलदोडा किंवा तुळस असं घालून हे उकळवायचं. बघूया आता पुढे. तर हे बघा कडवायला ठेवलंय तूप. त्याच्यात तुळशीची 2 पानं टाकलेत. हे 2 आणि वेलदोडे 2. आणि हे पूर्ण असं तेल सुटलं पाहिजे पूर्ण. आणि हे वरचं जे दिसतंय ना पांढरं, हे सगळं तळायला बसतंय. आणि मग आपलं ओरिजिनल तूप तयार होते. आणि थंड झालं का गाळायचं आणि डब्यात भरून ठेवायचं. किती छान आहे घरगुती तूप बघा. तर आपलं घरगुती तूप तयार झालेलं आहे. आता हे गाळून भरायचं थंड झाल्यावर.